नमस्कार. सहज ज्योतिष या कार्यक्रमात आपले स्वागत आहे. 29 मे 2025 रोजी रात्री 10:26 राहू केतूचे राशी परिवर्तन झाले. राहूचा मीन राशीतून कुंभ राशीत वक्री गतीने प्रवेश झाला, तर केतूचा कन्या राशीतून सिंह राशीत वक्री गतीने प्रवेश झाला. पुढील 18 महिने राहू कुंभेत व केतू सिंह राशीत विराजमान राहतील. 18 वर्षाने राहू कुंभेत व केतू सिंह राशीत आलेत. हे दोन्ही ग्रह कुंडलीत नेहमी समोरासमोर असतात. याला समसप्तक योग म्हणतात. हा बदल अतिप्रभावी असतो. प्रत्येक राशीवर याचे पडणारे प्रभाव. मेष, कोणत्याही गोष्टीची घाई करू नये, त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. जमिनीच्या व्यवहारात घाई गडबड नको. व्यवसाय नोकरीत चांगली संधी चालून येईल. बरेच प्रश्न मार्गी लागतील, त्यामुळे थोडे हलके वाटेल. वृषभ, खर्चावर नियंत्रण ठेवा. मित्रांशी चर्चा करा. बरेच प्रश्न सुटतील. विचारपूर्वक गुंतवणूक करावी. काही तात्पुरत्या अडचणी निर्माण होतील. मिथुन, कायद्याची बंधने पाळा. विचारपूर्वक खर्च करावा. अति आत्मविश्वास टाळा. अनुकूल वातावरण लाभेल. प्रेम प्रकरणात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. कर्क, प्रगतीसाठी पूरक वातावरण लाभेल. जवळचे कुणी अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील. अपेक्षा भंग होईल. सिंह, थोडी दगदग होईल. संयम ठेवा. लोक गोडीगुलाबीने कामे करून घेतील. सावधानता बाळगा. वाहन जपून चालवा. कन्या, सार्वजनिक कार्यात भाग घ्याल. अंगावर कामे ओढावून घेऊ नये. नोकरीत नवीन संधी मिळेल. फायदा होईल. तूळ, इतरांच्या भानगडीत पडू नये. पश्चाताप होईल. शैक्षणिक प्रगती होईल. पर्यटनासाठी चांगली वेळ आहे. मान सन्मान मिळेल. वृश्चिक, आरोग्याची काळजी घ्यावी. योजना गुप्त ठेवा. मोहजाळ्यात कुणी अडकविण्याचा प्रयत्न करील. संयम ठेवा. धनु, कोणावरही अवलंबून राहू नका. स्वतःला जमेल तेवढी जबाबदारी घ्यावी. कामात काही अडचणी येतील. आरोग्याची काळजी घ्यावी. मकर, नवीन लोकांच्या गाठीभेटी होतील. नोकरीत चांगली संधी चालून येईल. चांगली बातमी कळेल. महत्त्वाची कागदपत्रे सांभाळा. पोट बिघडेल. ओळखीचा फायदा होईल. कुंभ, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरी मिळेल. थोड्याच प्रयत्नात यश मिळेल. अनपेक्षित पाहुणे येतील. मुलांच्या यशामुळे समाजात मान मिळेल. मीन, नोकरीत प्रगती होईल. घरासंबंधी कामे, शिक्षणात सफलता मिळेल. व्यवसायात सावधानता बाळगावी. भावंडांशी गैरसमज होतील. अशा प्रकारे राहू केतूच्या बदलाचा प्रत्येक राशीवर परिणाम होईल. चॅनल लाईक, शेअर व सबस्क्राईब करा ही विनंती. पुन्हा भेटू पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.